नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 2.6चे 3 क्वेश्चन्स सॉल्व केलेले होते. सो टुडे क्वेश्चन नंबर 4. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 4 years. The sum of the reciprocal of their ages is 1/6. Find their present ages. ओके, असा हा क्वेश्चन दिलेला आहे. आता या क्वेश्चनमध्ये आपण नीट समजून घेतलं तर विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय x years. म्हणजे इथं जो विवेक आहे तो किशोरपेक्षा 5 yearsने ओल्ड आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. रेसिप्रोकल म्हणजे त्यांच्या वयाचे आपण व्यस्त करायचे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांचे आपल्याला प्रेझेंट एजेस फाइंड आउट करायचे. चला तर आपण आता हा क्वेश्चन सॉल्व करूया. पहिल्यांदा ॲन्सरमध्ये सपोज काय करायला लागेल तर आपल्याला किशोरचं वय जे आहे ते x सपोज करायला लागेल आणि विवेकचं वय आपोआपच x + 5 years होणार आहे. मग लिहायचं सपोज किशोर्स प्रेझेंट एज bx years. किशोरचे प्रेझेंट एज आपण x years सपोज केलेले. देअरफॉर विवेक प्रेझेंट एज इज x + 5 years. कारण इथं देतानाच 5 years ओल्ड आहे ना, म्हणून x + 5. आता अकॉर्डिंग टू क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे काय दिले क्वेश्चनमध्ये द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या वयाची जी रेसिप्रोकल आहे ती 1/6 दिलेली आहे. देअरफॉर 1/x म्हणजेच किशोरचं एक्सचं जे रेसिप्रोकल आहे (1/x). इथं 1/x + 5 इज इक्वल टू त्यांचे किती दिले सम 1/6 दिलेलं आहे. आता इथं पहिला आपल्याला यांचा डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायला लागेल. मग डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचं असेल तर या फ्रॅक्शनला आपल्याला x + 5 ने मल्टिपल करायला लागेल. x + 5 बोथ डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर, आणि इथं x ने आपल्याला मल्टिपल करावं लागणार आहे. ठीक आहे. मग इथं काय झालं, मग आता x + 5 + x 1 जा x डिवायडेड बाय, आता यांचा कॉमन डिनॉमिनेटर होणार आहे x इन ब्रॅकेट x + 5 इज इक्वल टू 1/6. ओके. x + x 2x. ओके, x + x किती झाले 2x + 5 अपॉन x × x x², x × 5 5x अपॉन इज इक्वल टू 1/6. ओके. सो आता क्रॉस मल्टिपल करून घ्यायचा, यांना आपण ब्रॅकेट टाकलं तरी चालेल. 6 × 2x + 5 इज इक्वल टू x² + 5x 1 जा x² + 5x ॲज इट इजच राहणार. 6 2 जा 12x + 6 5 जा 30 इज इक्वल टू x² + 5x. सो आता साईड चेंज करून घ्यायच्या. हे आपल्याला अपोजिट बाजूला न्यावे लागणार आहेत. सो 0 इज इक्वल टू x² + 5x. हे 12x इकडे आल्यानंतर -12x - 30. सो 0 इज इक्वल टू हे लाईक टर्म्स आहेत. सो x² ± -12x मधून 5x गेले 7x राहिले आणि ग्रेटर साईन मायनस. सो -7x - 30. आता इथं आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे, म्हणजे आपल्याला असे 2 फॅक्टर इथं सर्च करायचे की ज्यांचा मल्टिपल जो आहे -31 जा -30 आणि ज्यांचा सम जो आहे तो -7 आला पाहिजे. असे 2 फॅक्टर शोधायचे. तर 10 3 जा 30 अँड 10 - 3. पण आता साईनचा आपल्याला विचार करावा लागेल. दोघांनाही मायनस आहे, म्हणजे इथं ग्रेटर नंबरला 10 3 जा -30 ± -10 - 3 7 ग्रेटर साईन मायनस. सो आता इथं पहिला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन
एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. आता हे जे काही दोन्ही जे मिळालेले जे फॅक्टर्स आहेत ते आपण मिडल टर्मला यूज करायचे. मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. तर ग्रुप करा. ग्रुप केल्यानंतर कॉमन निघतो x मायनस 10, इथं कॉमन निघेल 3x मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके, सो जे सेम ब्रॅकेट्स आहेत त्यांच्यासाठी एक ब्रॅकेट आणि बाहेरचे जे नंबर्स आहेत त्यांच्यासाठी एक. स्वतः ह्या दोघांसाठी वेगवेगळे इक्वेशन रेडी करायचे. x प्लस 3 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू प्लस 10 अँड x इज इक्वल टू मायनस 3. ओके, आता आपल्याला माहिती आहे की हे जे मार्क्स असतात ते मार्क्स जे एजेस आहेत ते एजेस आपण कधीही निगेटिव्ह साईनमध्ये लिहित नाही. देअरफॉर एज इज नेवर निगेटिव्ह. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू मायनस 10. देअरफॉर x इज इक्वल टू 10. ओके, म्हणजे इथं आपल्याला लक्षात आलं की x इज इक्वल टू 10 हे कोणाचं, तर इथं आपणाला किशोरचं वय मिळालं. मग इथं आपण लिहू शकतो, मी इथं लिहितोय आता बघा. देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज, किशोर्स प्रेझेंट एज इज 10 years and Vivek present age is x plus 5 means x ची व्हॅल्यू 10 plus 5 is equal to 15 years. ओके, असे हे तुम्हाला एजेस इथं मिळालेले आहेत. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन नंबर 5 काय आहे, सुयश स्कोर्ड 10 marks more in second test than that in the first. बघा, सुयशने सेकंड टेस्टमध्ये फर्स्ट टेस्टच्या तुलनेत इथं फर्स्ट टेस्टमध्ये मिळालेल्या मार्क्सच्या तुलनेत सेकंड टेस्टमध्ये सुयशला 10 marks एक्स्ट्रा मिळालेले आहेत, मोर मिळालेले आहेत, जास्त मिळालेले आहेत. 5 times the score of the second test is the same as the square of the scores of the first test. आता काय सांगितलं बघा की इथं असणारा सेकंड टेस्ट मधला जो स्कोर आहे त्याचा 5 times हा कोणाशी इक्वल आहे, द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्ट मध्ये मिळालेल्या, म्हणजे ही कंडिशन दिलेली आहे क्वेश्चनची. ओके, फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर आपल्याला फर्स्ट टेस्ट मधला स्कोर इथं फाइंड आउट करायला लावलेला आहे. आता जो स्कोर आपल्याला इथं फाइंड आउट करायला लावलेला आहे तो नेहमी आपण सपोज करतो. ठीक आहे, सो आन्सर मध्ये सपोज सुयश scored x marks in first test. X marks in फर्स्ट टेस्ट. ओके, आपण सपोज केलं की फर्स्ट टेस्ट मधील सुयशचे जे मार्क्स आहेत ते x आहेत. आता त्याच्यावरून आपल्याला इथं दिल्याप्रमाणे जे सेकंड टेस्ट मधले मार्क्स आहेत ते x प्लस 10 होणार आहेत. देअरफॉर ही स्कोर्ड x प्लस 10 marks इन सेकंड टेस्ट. ओके, सेकंड टेस्ट मध्ये त्याचे मार्क्स किती होणार, x प्लस 10 होणार. आता क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे अकॉर्डिंग टू क्वेश्चन, काय क्वेश्चन मध्ये सांगितले पहा, आता ही नीट समजून घ्या कंडिशन्स. 5 times द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट, 5 times द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट मधले मार्क्स 5 times इज इक्वल, सेम म्हणजे इक्वल ॲज द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट मार्क. आता फर्स्ट टेस्ट मधले मार्क्स आहेत x आणि त्याचा स्क्वेअर. खूप इझी कंडिशन आहे ही. सो 5 into x, 5x 5 into 10 प्लस 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथं एक्स स्क्वेअर आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू पलीकडं एक्स स्क्वेअरला -5x -50. ओके,
आता हेच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सरळ करून घेऊया. -5x - 50 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे त्याचे दोन फॅक्टर सर्च करायचे की ज्यांचा मल्टिपल 51 50 म्हणजे -50 आला पाहिजे आणि ज्यांचा सम जो आहे तो आपल्याला -5 मिळाला पाहिजे. असे दोन फॅक्टर्स आपल्याला इथं सर्च करायचे. पहा आता कोणते फॅक्टर्स मिळतील इथं. 10 5 जा 50, 10 - 5 5 बरोबर, म्हणजे 10 आणि 5 हे दोन तर फॅक्टर आपल्याला इथं कन्फर्म मिळाले. ठीक आहे, मग आपण फक्त आता साईनचा विचार करायचा आहे. दोघांनाही मायनस आहे म्हणजे आपण ग्रेटर नंबरला. सो 10 5 जा -50 प्लस मायनस मायनस 10 -5 5 ग्रेटर साईन मायनस. सो आता मिळालेले फॅक्टर आपण जे मिडल टर्मला टाकून घ्यायचे. देअरफॉर x² - 10x प्लस 5x - 50 इज इक्वल टू 0. आता ग्रुप करायचे. कॉमन काय निघेल x, x - 10 इथं कॉमन निघेल 5, x - 10 इज इक्वल टू 0. चेक करा 5 × x 5x, 5 × -10 -50. आता जे सेम ब्रॅकेट आहे त्याच्यासाठी कॉमन एक ब्रॅकेट आणि बाहेरचे जे नंबर असतात त्यांच्यासाठी एक. सो x - 10 इज इक्वल टू 0, x plus 5 is equal to 0. So x is equal to plus 10. इकडं x is equal to -5. ओके, आता आपल्याला माहिती आहे मार्क्स हे मायनसमध्ये राहणार का, तर नाही. इथं लिहायचं देअरफॉर मार्क्स इज नेवर निगेटिव्ह. देअरफॉर x is not equal to -5. देअरफॉर x इज इक्वल टू किती घ्यायचे 10. ओके, आपल्याला विचारले काय, तर फर्स्ट टेस्ट मधले मार्क्स विचारले. फर्स्ट टेस्ट मधले मार्क्स आपण x मानलेले, तिथे लिहायचं देअरफॉर सुयश स्कोर्ड 10 मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. ओके, so this is the question number 5. Next question number 6. What is the question number 6? हा थोडासा मोठा क्वेश्चन आहे, लेंदी क्वेश्चन आहे, पण समजून घेतला तर क्वेश्चन सोडवायला एकदम सोपा जातो. पहा, मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मिस्टर कासम यांनी एक अर्थन पॉट्स म्हणजे मातीचे जे पॉट्स असतात ते बनवण्याचा एक स्मॉल बिझनेस स्टार्ट केलेला आहे. ही मेक्स अ सर्टन नंबर्स ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. म्हणजे काही प्रत्येक दिवशी काही पॉट्स ते रेडी करतायत. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर्स ऑफ पॉट्स. म्हणजे प्रत्येक दिवशी तयार करण्यात येणारे जे पॉट्स आहेत ते पॉट्सचा असणारा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ते काय दिली इज 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर्स ऑफ पॉट्स. आपण बनवूया. ठीक आहे, नेक्स्ट ही मेक्स इन 1 डे आणि तेवढे ते एका दिवशी बनवत आहेत. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. आता एका दिवसाचा टोटल प्रोडक्शन कॉस्ट 600 दिलेला आहे. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. म्हणजे एका दिवशी ते किती पॉट्स तयार करतायत आणि एका पॉट्सचा असणारा प्रोडक्शन कॉस्ट किती. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. खूप सोपा आहे. पहा ॲन्सरमध्ये पहिला आपण काय करायचं, लेट मिस्टर कासम मेक्स X पॉट्स पर डे. म्हणजे जे विचारलेले, आता इथं विचारले ना प्रत्येक दिवशी किती पॉट्स तयार केले जातात म्हणून आपण ते X सपोज केला. मिस्टर कासम मेक्स X पॉट्स एव्हरी डे म्हणा किंवा पर डे म्हणलं तरी चालेल. आता क्वेश्चनमध्ये काय दिले आपणाला, अकॉर्डिंग टू क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की बघा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट्स इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर्स ऑफ पॉट्स. ओके, सो आता इथं लिहायचं आपण प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. आता काय दिले बघा 40 मोर दॅन 40 10 टाइम्स ऑफ पॉट्स.
बरोबर की नाही. 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर्स ऑफ पॉट्स इन वन डे. एका दिवसामध्ये आपण इथं वरती केलेले एव्हरी डे किती पॉट्स तयार करतायत, एक्स पॉट्स. तर 40 मोर दॅन द 10 टाइम्स द एव्हरी डे प्रोडक्शन ऑफ द पॉट्स. म्हणजे जेवढे प्रत्येक दिवशी तयार करतात ते एक सपोज केले म्हणून 10x प्लस 40 अशा पद्धतीने आपण प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉटची तयार होणार आहे. आता आपल्याला टोटल जे काही खर्च आहे तो दिलेला आहे बघा. प्रोडक्शन कॉस्ट 600 रुपीज दिलेला आहे. मग इथं आपण काय करणार आता, नंबर्स ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट्स केलं की आपल्याला 600 मिळणार आहे. मग इथं होताना काय होणार आता, तर इथं लिहितो मी बघा, नंबर ऑफ पॉट्स मेड इन वन डे, number of pots made in one day into production cost of one pot. बघा, number of pots made in one day into production cost of one pot is equal to टोटल किती दिलंय आपल्याला, 600 दिलेलं आहे. मग आता नंबर ऑफ पॉट्स इन वन डे किती तयार होत आहेत, एक्स, आणि प्रोडक्शन कॉस्ट आपण इथं तयार केले 10x प्लस 40 is equal to 600. 10x into x 10x square, x into 40 40x, आणि 600 इकडे आल्यानंतर मायनस इज इक्वल टू 0. आता हे सगळे 10च्या टेबलमधले दिसत आहेत नंबर, म्हणजेच आपण इथं ईच नंबर्स डिवायडेड बाय बोथ साईड डिवायडेड बाय 10 करूया. सो 10 10 कॅन्सल, 10 4 जा 40, सो 10 6 जा 60, सो इथं 60 राहिलं. देअरफॉर इक्वेशन काय मिळालं, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके, आता याचे आपल्याला फॅक्टर्स 61 जा 60, सो मल्टिपल आला पाहिजे मायनस 60 आणि सम आला पाहिजे प्लस 4. सो आता आपल्याला असे फॅक्टर इथं फाइंड आउट करायचे. तो काय येणार, तर 10 6 जा 60 आणि 10 मायनस 6 4. ओके, सो 10 आणि 6 तर मिळाले कन्फर्म. फक्त आता साईनचा विचार फक्त इथं मल्टिपलला पाहिजे. मग मल्टिपलला असेल तर स्मॉलर नंबरला आपण यूज करणार. 10 6 जा 60, स्मॉलर नंबरला असल्यामुळे फक्त मायनस येणार. इथं प्लस मायनस मायनस 10 मायनस 6 4 ग्रेटर साईन प्लस. सो आता मिळालेले जे फॅक्टर्स आहेत ते मिडल टर्मला टाकून घ्यायचे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. सो ग्रुप करायचा आता, काय ना कॉमन इथं x प्लस 10 मायनस 6 x प्लस 10 इज इक्वल टू 0. चेक करून पहा, मायनस 6 इंटू एक्स मायनस 6x मायनस 6 इंटू प्लस 10 मायनस 60. सो x प्लस 10 एक ब्रॅकेट कॉमन निघला आणि x मायनस 6 इज इक्वल टू 0. सो x प्लस 6 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू मायनस 10 और x इज इक्वल टू प्लस 6. असे 2 नंबर्स आपल्याला इथे मिळाले. आता पहा, हे नंबर्स मिळालेत, परंतु आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ पॉट्स हे मायनस होतील का, नाही. देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स नेवर निगेटिव्ह, नंबर ऑफ पॉट हे निगेटिव्ह असणार नाही. सो x इज नॉट इक्वल टू मायनस 10. देअरफॉर x इज इक्वल टू 6. ओके, आपल्याला 2 कंडिशन्स विचारलेत, नंबर ऑफ पॉट्स इन एव्हरी डे. देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स, ठीक आहे, मेड एव्हरी डे इज 6 पॉट्स. प्रत्येक दिवशी किती पॉट्स तयार होत आहेत, 6 पॉट्स. अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is equal to 10x plus 40. So value टाका, 10 into 6 plus 40, 10 6 जा 60 plus 40 is equal to rupees 100. किती, तर खर्च किती आला, एका पॉटचा 100 रुपीज आला आणि प्रत्येक दिवशी 6. सो आता या दोघांचा जर मल्टिपल केला तर 100 इंटू 6 600, म्हणजे आपल्याला इथं दिलेली जी कंडिशन आहे ती करेक्ट आली, म्हणून आपला हा क्वेश्चन इथं करेक्ट आहे. टेक स्क्रीनशॉट.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 7? सो आता इथं हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, आपण क्वेश्चन नंबर 7, 8, 9, 10 हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. आणि या चॅनलवरती अजूनही आपण जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व मॅथ्स रिलेटेड व्हिडिओज मिळून जातील. धन्यवाद.